आंबेगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वतीने आज त्यांच्या विविध न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। यावेळी पुणे जिल्हा ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज मॅडम आणि तहसील कार्यालयाच्या महसूल नायब तहसीलदार श्रीमती शांता अस्वले बांगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी प्रमुख मागण्या 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून प्रलंबित मानधन डीबीटीद्वारे खात्यावर जमा करावे, ग्रामरोजगार सहाय्यकांना आकृतिबंध समायोजन करून कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आणि पीएफ सुविधा लागू करावी, विमा संरक्षण आणि सेवेतील वरिष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी, कामावर असताना अपघात किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक संरक्षण द्यावे। यावेळी तालुका उपाध्यक्ष सूरज पडवळ, लक्ष्मण लांगी, कार्याध्यक्ष विश्वनाथ बिडकर, खजिनदार चिंतामण लांगी, सचिव भूपेंद्र वाळुंज तसेच संचालक विजय गारे, दत्तात्रय भेके, संतोष थोरात, विनोद थोरात व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला।